4 घडीची टुम्म फुगणारी चपाती दाखवा अशी कमेंट खूप तायांनी केली होती. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी कोणता गहू वापरते, चपाती कशी भाजायची म्हणजे बारीक गॅसवर केव्हा भाजायची आणि केव्हा मोठा गॅस करायचा, पीठ कसं मळायचं, तर या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी हे पीठ मळून घेतलेलं होतं. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पीठ कसं मळायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर पीठ कसं मळायचं माहिती नसेल तर ते मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की व्हिडिओ पहा. आणि हे पीठ मळल्यानंतर मी 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवलं आणि भिजल्यानंतर थोडंसं तेल घालून परत त्याला मर्दून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे गोळे किंवा मोठे गोळे तुम्हाला जशा चपात्या हव्या असतील तशा चपात्याचे गोळे करून घ्यायचे. तर इथे बघा, मी अशा पद्धतीने गोळे बनवून घेतलेले आहेत. चला आता तर चपाती लाटायला घेऊयात. तर इथे बघा, हा उंडा घेतलेला आहे. हा काय करायचं, सर्वप्रथम पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर या पद्धतीने लाटून घ्यायचा. तर अशा पद्धतीने छोटीशी चपाती लाटून घ्यायची, त्याच्यावरती तेल लावायचं आणि त्याच्यावर थोडंसं पीठ अशा प्रकारे घालायचं. परत त्याला दुमड दिल्यानंतर थोडंसं तेल लावून परत पीठ घालून परत त्याची अशी दुमड घालायची. झाली 4 घडीची चपाती. तर आता ही आहे ना, हा त्रिकोण झालेला आहे. तर हा परत पिठामध्ये घोळवून अशा पद्धतीने जसं अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं म्हणजे चपाती अगदी टुमटुमीत फुगते. जर तुम्ही जोरात जोरात किंवा जास्त दाब देऊन लाटणं फिरवलं तर चपाती फुगत नाही. तर इथे बघा, अगदी हलक्या हाताने असं लाटणं सगळीकडे अशा पद्धतीने सरकवून घ्यायचं आणि चपाती अशा पद्धतीने लाटून घ्यायची. तर सगळ्यात पहिलं तर मी कोणता गहू वापरते चपाती बनवण्यासाठी किंवा पोळ्या बनवण्यासाठी, तर मी लोकवन किंवा सिंहोर जो या 2 क्वालिटीचा गहू आहे तो वापरते. लोकवन पण खूप छान आहे आणि सिंहोर गहू ही खूप छान आहे. खूप सुंदर चपात्या होतात. तर इथे बघा, चपाती छान लाटून झालेली आहे. चला तर आता तवा पण छान तापलेला आहे. आता आपण चपाती भाजून घेऊयात. आता त्याच्यानंतर इथे बघा, ही चपाती भाजेपर्यंत मी दुसरी चपाती लाटून घेणार आहे. जर तुम्ही नवशिक्या असाल तर तुम्ही एक चपाती लाटून भाजून झाली की दुसरी करू शकता, किंवा जर सगळ्या चपात्या लाटून नंतर भाजल्या तरी चालतात. तर बघा, इथे चपाती आपली कशी छान अशी फुगलेली आहे. तर सगळ्या चपात्या माझ्या अशा फुगतात. मी तुम्हाला आज 4 घडीची 4 पदर सुटणारी चपाती दाखवत आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी एक कमेंट होती की चपात्या भाजताना किंवा पोळ्या भाजताना गॅस कसा म्हणजे बारीक केव्हा करायचा किंवा फास्ट कधी करायचा. तर ज्यावेळेस आपण चपाती तव्यामध्ये टाकतो त्यावेळेस गॅस फास्ट असला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आता बघा, मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. तर इथे बघा, ही चपाती छान अशी भाजलेली आहे. आता बघा, त्याच्यानंतर इथे बघा, मी आता चपाती टाकलेली आहे. तर आता यावेळेस माझा गॅस फास्ट आहे आणि यावेळेस गॅस फास्टच पाहिजे, कारण चपाती आपण टाकतो तेव्हा ती चांगली पचली पाहिजे. आता आपण वरून तेल लावून घेऊयात. तेल तुम्ही नंतर लावलं तरी चालेल, पण ही माझी सवय आहे, या पद्धतीने मी तेल लावते. अजूनपर्यंत गॅस फास्टच आहे. तर बघा, दुसरी चपाती ही छान अशी फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला गॅस अगदी बारीक करायचा आहे. तुम्ही बघितलं असेल, मी डाव्या हाताने गॅस अगदी बारीक करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर चपात्या बनवाल तर नक्कीच तुमच्या चपात्या
खूप छान आणि टुमटुमीत फुगतील. अगदी 2 दिवस ही मऊसूत राहतील. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि खूप तायांच्या कमेंट आल्या होत्या की आमच्या पोळ्या फुगत नाहीत, तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, नक्की फुगतील. आणि इथे बघा आता माझी ही चपाती ही छान झालेली आहे. तुम्हाला आता मी परत एक चपाती परत एकदा दाखवते कशी लाटायची. तर इथे बघा गोळा घेतलेला आहे आणि छान असं त्याचं बारीक अशी चपाती लाटून घ्यायची. तेल लावायचं, परत वरूनही तेल लावायचं. याच्यामध्ये मी पीठ टाकलेलं नाही आहे. ही चपातीसुद्धा छान फुगते. पीठ टाकलेली चपातीसुद्धा छान फुगते. आता मी या घडी घालताना याच्यावरती पीठ टाकलेलं नाही आहे, फक्त तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने चपाती लाटून घेते. ज्यावेळेस तुम्ही चपाती लाटत असाल त्यावेळेस गॅस अगदी बारीक हवा, नाहीतरी तवा तरसतो आणि चपाती तव्याला चिकटते. तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अगदी बारीक गॅस आहे. तर बघा चपाती लाटून झालेली आहे. चला तर लगेच आता भाजून घेऊयात. गॅस मी फास्ट केलेला आहे. अगदी व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या ज्या काही टिप्स आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत, या नक्की तुम्ही फॉलो करा. तर बघा तुमची नक्की चपाती टुमटुमीत फुगेल, मऊसूत होईल आणि अगदी 2 दिवस ही सहज खाता येईल. तर बघा छान अशी ही पण चपाती फुगलेली आहे. तर चला आता सगळ्या माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. तर इथे बघू शकता छान अशा चपात्या बनवून झालेल्या आहेत. तुम्हाला मी आता चपातीचे पदरही काढून दाखवणार आहे. तर बघा कलरही सुंदर येतो, मऊसूत होते, चहा चपाती छान लागते, भाजीसोबत ही खूप सुंदर लागते. 2 दिवस खाल तरी अगदी शिळी वगैरे होत नाही, मऊसूत राहते. आता बघा पदर काढूयात. तर बघू शकता हा पहिला पदर निघालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी हा दुसरा पदर दाखवते. तर बघा मस्त अशा सगळ्या चपात्या माझ्या झालेल्या आहेत आणि 1, 2, 3 अशा या पद्धतीने, म्हणजे आता हा वरचा पदर तो निघालेला खालचा पदर आणि हा या पद्धतीने आपली मस्त अशी टुमटुमीत फुगलेल्या या चपात्या तयार आहेत. तर आजचा हा व्हिडिओ खूप तायांसाठी मी बनवलेला आहे. रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ पाहताय ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जावा आणि छान छान कमेंट करत जावा. तुमच्या एका लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन येईल. धन्यवाद.